नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण सविस्तर बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेने आपण बुलेटिनची सुरुवात करतोय. आज मकर संक्रांत आहे. पतंग तर उडवले जातील, पण या पतंगबाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजा आता नागरिकांच्या जीवावर बेततोय. नागपूर, नाशिकसह अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर चालणाऱ्या नागरिकांना नायलॉनच्या मांजामुळे आपला जीव गमवावा लागतोय. बुधवारी नागपुरात नायलॉनच्या मांजामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. 20 वर्षाच्या दुचाकीस्वाराचा गळा चिरला गेला होता. अभिषेक शेंडे असं या तरुणाचं नाव कळतंय. जातरोडी परिसरात काल ही घटना घडली होती. नागपूर मनपाच्या एनडीएस टीमतर्फे सतत नायलॉन आणि प्लास्टिक पतंगांवर कारवाई केली जाते. पण पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा वापर केला तर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिलाय. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी बंदी असलेल्या नायलॉन मांजा वापरण्याविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक शहरातही नायलॉन मांजाने एका महिलेचा गळा चिरून मृत्यू ओढवला होता. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात एका तरुणाचा मांजाने गळा चिरल्याची घटना घडली होती. चंद्रपुरातही विविध प्रयत्नांनंतर यंदा चोरीच्या मार्गाने पतंग उत्सवादरम्यान नायलॉनचा मांजा विक्री होताना दिसतोय. नागरिकांनी कायद्याने बंदी असलेल्या या नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करू नये असं आवाहन सातत्याने केलं जात आहे. प्यार या फाउंडेशनने देखील हे आवाहन आता केलेलं आहे. आणि यातल्या बातम्या बघणार आहोत सविस्तर. नागपूरमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. यशोधरा नगर पोलिसांनी ही कारवाई केली. संजयबाग कॉलनीमध्ये राहणाऱ्या सलीम खान जमील खान या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिथे धाड टाकली आणि त्याला कारवाई केली. या पोलिसांनी त्याच्याकडून 10,000 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केलाय. या आरोपीविरोधात पर्यावरण अधिनियम तथा पोलिसांच्या मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे नायलॉन मांजाला अडकून शहरातल्या 3 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. या घटनेनंतर नागपूर महापालिकेनं कठोर भूमिका घेतलेली आहे आणि मांजा विक्री करणाऱ्या, त्यातूनही नायलॉनच्या मांजाची विक्री करणाऱ्या पतंग उडवणाऱ्यांवर देखील आता कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या उपद्रव शोध पथक आणि पोलीस प्रशासनानं ही संयुक्त कारवाई हाती घेतली आहे. कालच यासाठी ही कारवाई कालपासून सुरू करण्यात आली आहे. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आता आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर आपण जाणार आहोत डॉक्टर जेरिल बानाईत आता आपल्या सोबत आहेत. ते वन्यजीव संवर्धन तज्ज्ञ आहेत. त्यांच्याशी देखील या संदर्भात आपण बोलणार आहोत. सुरुवातीला जाऊयात गोविंदकडे. गोविंद, आपण बघतोय की काही घटनांमुळे अक्षरशः मन सुन्न होऊन जातं की कोणाच्या एका चुकीमुळे दुसऱ्या व्यक्तीचा जीव जातो आणि ते देखील गळा चिरून मृत्यू होण्यासारखी इतकी भीषण घटना घडताना दिसतेय. पिंपरी चिंचवडमध्ये या संदर्भात काही कारवाई होतीये का? तिथे अशा काही घटना घडल्यात का? रेणुका, 2018 मध्ये सुवर्णा मुजुमदार आणि डॉक्टर कृपाली निकम या 2 महिलांचा इथे मृत्यू झाला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अक्षरशः त्यांचा गळा चिरला आणि 20 मिनिटाच्या आत ह्या दोघी महिला मृत पावल्या होत्या. एकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि जवळपास 5 ते 10 नागरिकांना गंभीर जखमा झाल्याच्या घटना इथे घडलेल्या आहेत. तर माझ्यासोबत आता ही सगळी मंडळी आहेत, खास करून पक्षी मित्र आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की पक्ष्यांना किती गंभीर प्रकारे यांनी इजा होते आणि एकंदरीत त्या नागरिकांचं काय म्हणणं आहे. राजू, तू पक्षी मित्र आहेस, सरपंच मित्र, काय अनुभव राहिलेला आहे? आत्ताची काय घटना आहे तुझ्या? सर, आत्ताच काल आम्ही 2 पक्ष्यांना जीवदान दिलं. त्याच्यामध्ये चायनीज मांजा हा होता. चायनीज मांजा एवढा कटक असतो की पूर्ण त्याच्यामध्ये ताकद असते, तो पक्ष्यांना तोडता येत नाही आणि तो झाडामध्ये प्लॅस्टिक त्याच्यात वापरला असल्यामुळे वर्षानुवर्ष तो प्लॅस्टिक तसंच राहतं आणि परत त्या पक्ष्यांचे छोटी पिल्ली अडकली जातात. आणि अशा काही घटना घडल्यात की डायरेक्ट गळ्याला रस्त्यावरून गाडी चालली असेल तर तो मांजा गळ्यामध्ये अडकून माणसाचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. अर्थातच पक्षी मित्रांचं म्हणणं ऐकलं, चायनीज मांजा हा खूप विकला जातो होता. आत्ता काय परिस्थिती आहे? तुम्ही व्यापारी संघाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि आता इथे आपल्या मार्केटमध्ये विकला जातो का हा मांजा? काय आव्हान करताय तुम्ही? मार्केट में चाइना मांजा जो आता है वो बिल्कुल ख़राब है. पक्षी कटता है. स्कूटर पे जो लोग 2 व्हीलर चलाते, बच्चों को हमने बिल्कुल मना किया है कि कैसे भी करके आप है ना चाइना मांजा वापरो मत. लेकिन क्या है, बच्चे नहीं करते. लेकिन जो टेरेस है, हमारे पास अभी ग्राउंड नहीं रह गए मांजा चलाने के लिए, उसके लिए. लेकिन क्या है, ग्राउंड नहीं होने के कारण भी जो टेरेस है उस पर बच्चे लोग चलाते. जब मांजा स्पीड से चलता है, कोई गाड़ी वाला जाता है
तो कट जाता है. चायनीज मांजा खरं तर अजूनही मार्केटमध्ये येतो, यावरून स्पष्ट होते. तुम्ही पतंग खेळलेले असाल, आत्ताची परिस्थिती अजूनही पतंग खेळतात, तर काय नेमकं सांगताय नागरिकांना आता आणि किती कठोर कारवाई होणं गरजेचं आहे असं वाटतं? चायनीज मांजाचे बातम्या फक्त आपण ऐकतो. आजपर्यंत टी व्हीला ज्या बातम्या दिसतात बातम्या दिसल्या की फक्त 2 दिवस सगळ्यांचे प्रकर्षाने जाणवतं की नाही याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण मला असं वाटतं की कुठंतरी शासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि जे कोणी असा मांजा विक्री करतायत त्या विक्रेत्यावरती, त्या पुरवठादारावरती गंभीर अशी कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून आपले नागरिक वाचले पाहिजेत, पक्षी वाचले पाहिजेत. नागरिक जरा दिसत आहेत, त्यांना बोलता तरी येतं, पण पक्ष्यांना बोलता येत नाही आणि ते तडफडत राहत आहेत. रिसेंटली आपण ऐकलं असेल, आत्ताच आमच्या पक्षी मित्रांनी सांगितलंय की असं जे काही होतंय, जे निदर्शनास येते तेव्हाच ते पक्ष्यांना सोडू शकतात. अदरवाईज हे किती गंभीर आहे ह्याची दखल सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि आपल्या नागरिकांचा जीव कसा वाचेल, आपल्या मुलांना चांगलं संस्कार कसे लागतील आणि हा खेळ जो आहे पतंग तो कुणाचा जीव घेणार नाही याची दखल सगळ्यांनी घेतली पाहिजे. अर्थात तुम्ही एखादा खेळ खेळा, मात्र तो कोणासाठी जीव घेणं ठरू नये याची काळजी घेतली पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे. महावितरणनं सुद्धा या संदर्भात कालच एक प्रसिद्धीपत्रक जारी केलेलं आहे आणि नागरिकांना आव्हान केले की मांजा जो आहे तो प्लास्टिकचा आहे आणि तो तारांमध्ये अडकतो आणि मोठमोठाले जे अपघात आहेत ते घडत आहेत. त्यामुळे कुठेतरी नागरिकांनी या सगळ्या बाबीचा विचार करून, त्याचबरोबर प्रशासनाने या बाबीचा विचार करून या मांजावर पूर्णतः बंदी आणली पाहिजे असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. रेणुका. आता गोविंद, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतर आपण जाणार आहोत डॉक्टर जेरिल बानाईत आता आपल्या सोबत आहेत. ते वन्यजीव संवर्धन तज्ज्ञ आहेत. डॉक्टर जेरिल, आपण बघतोय राज्यातल्या अशा सगळ्या समस्या आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. काही दिवसांपूर्वी देखील न्यूज 18 लोकमतने वृत्तमालिकेतून हाच प्रश्न उपस्थित केला होता की किती मोठ्या प्रमाणात हानी होते, म्हणजे पक्ष्यांची तर होतेच आहे, त्याचबरोबर मानवी जीवाला देखील याचा धोका होतोय. या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून किती मोठ्या प्रमाणात पक्ष्यांना याचा त्रास होतो, सविस्तर सांगाल? सर्वप्रथम मला 2 विषयाबद्दल बोलायचं आहे. एक तर NGT जे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहे, त्यांनी मांजाच्या मॅन्युफॅक्चर, सेल, स्टोरेज आणि यूजवर पण बंदी घातली आहे. आणि काल जे बॉम्बे हायकोर्ट आहे नागपूर बेंचमध्ये, त्यांनी सुओ मोटो केस घेतली आहे की मांजावर स्ट्रिक्ट बॅन असावं पाहिजे. आता एक आपल्याला बघायचं आहे की कितपर्यंत हायकोर्टनी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स घ्यावी. का शासन किंवा प्रशासन याच्याबद्दल कारवाई नाही करत आहे, याच्यावर कंप्लीट बॅन असावं. हे फक्त नायलॉनचा मांजा नाही आहे, कोणताही मांजा तेवढंच घातक राहतो, तेवढंच डेंजरस राहतो आणि मॉर्टल राहतो. मॉर्टॅलिटी याच्यामध्ये खूप जास्त आहे. ॲज अ डॉक्टर, ॲज अ डर्मेटोलॉजिस्ट, एज अ MBBS ग्रेजुएट, आई वुड लाइक टू से कि जो आपका एक बॉडी का सबसे कमज़ोर हिस्सा होता है वो होता है आपकी नेक, जिसमें सबसे वाइटल वेसल्स होते हैं, आपका ट्रेकिया, आपका विंड पाइप, कैरोटिड आर्टरीज. तो जब मांजा एक बहुत शार्प नाइफ के जैसा आपको यहाँ पे कटता है, तो आप वो पर्टिकुलर एक्सीडेंट विक्टिम को फर्स्ट एड तक नहीं दे पाते. तुम्ही त्याला तिकडून हॉस्पिटलमध्ये पण शिफ्ट करायला वेळ नसतो. म्हणून मांजावर कंप्लीट बॅन असावं. आणि सेल तर एक गोष्ट आहे, पण यूजला पण बॅन असावं. मांजा नकोच. आणि काईट फ्लाइंगवर सक्त बॅन आणावं लागेल, कारण की याच्यामुळे दुष्परिणाम फक्त ह्युमन्सवर नाही पण ॲनिमल्सला पण होतो. आणि दिस अकाउंट्स फॉर मर्डर. तर याच्या विरोधात जे कलम लागते हे मर्डरचे लागावे, कारण की जे व्हॉइसलेस ॲनिमल असतात किंवा ह्युमन्स असतात ज्यांची काही एक चूक नसते, त्यांचा जीव जातो. म्हणून मांजा नकोच, ग्राउंडमध्ये पण नकोच. आणि या बद्दल हे डान्स ऑफ द डेथ म्हणू शकतो आपण. एक मोमेंटरी प्लेजर जे असतं काईट फ्लाइंगचं, त्याच्यामुळे दुसरे लोकांची ज्यांचं काही चूक नाही आहे त्यांची मृत्यू होते. तर हे डान्स ऑफ डेथ बंद व्हायला पाहिजे, हे याची इच्छा आम्ही करतो. आणि मानसिकता बदलावी पाहिजे. सर्वांनी हे समजून घ्यावं पाहिजे की आम्ही जे पतंग उडवतो ते पतंग कटली की ती मांजा मिलोन मील जातो आणि त्याच्यामुळे पक्ष्यांचा पण मृत्यू होतो आणि ह्युमन्सचा पण मृत्यू होतो. गेल्या काही दिवसात 3 युवक यांची मृत्यू झाली आहे नागपूरमध्ये. आणि आता त्यांच्या कुटुंबाचं काय आहे,
त्यांचं फ्युचर काय हे आपल्याला जाणीव घेतली पाहिजे आणि याच्या विरोधात काम केलं पाहिजे. अगदी खरं आहे. डॉक्टर जेरिल, जसं तुम्ही म्हणालात की फक्त नायलॉनचा मांजाने कुठल्याही मांजानी इतकीच हानी होऊ शकते, यामध्ये नेमका काय फरक असतो ते देखील सांगाल की कशामुळे तो इतका घातक ठरतो? बघा, नायलॉन मांजा जे आपण म्हणतो हे प्लास्टिकचा बनतो आणि आपल्याला एक चुकीची बाब आहे की हे फक्त चायनावरून येतो. हे इंडियात पण मॅन्युफॅक्चर होतो. ह्या व्यतिरिक्त जे दूसरा मांजा रहतो त्याच्यात कांच मिलाया जाता है, जो कांच के चूरा करके उसको मिलाया जाता है, जिससे जब वो पेचा होता है या जब दो मांजा एक में को रब करते हैं तो जो मांजे में ज़्यादा कांच है या ज़्यादा स्ट्रॉन्ग है वो दूसरे मांजे को काट देता है. एंड दैट इज़ अ प्लेजर फॉर द पर्सन हु इज़ फ्लाइंग द काइट कि मैंने दूसरे व्यक्ति की मांजा या काइट को काटा. बट हमें ये समझना चाहिए ये जो मांजा है, अगर एक सिंपल धागा भी हम लिया जाए जिसमें कुछ भी इन्वॉल्व नहीं है, अगर उसे टाइट पकड़ा जाए एंड कोई ह्यूमन फ्लैश को उसके अगेंस्ट रब किया जाए तो काफ़ी ज़ोर से पेपर कट जैसी भी स्थिति निर्माण होती है. तो जब मांजा अगर दो पेड़ों के बीच में या किसी बिल्डिंग के बीच में जब अटक जाता है और उसके थ्रू अगर कोई गाड़ी जाती है, 2 व्हीलर जाती है या पैदल भी इंसान जाता है, तो जिस तरीके से वो काटता है, इट इज़ अ वेरी शार्प वेपन. और उस कारण से जब विंड पाइप अगर आपकी कट जाती है तो वो एक इमरजेंसी स्थिति पैदा होती है. जो फर्स्ट एड देना होता है वो विंड पाइप को रीएस्टैब्लिश करना पड़ता है, जो सूचर्स देने पड़ते हैं वहाँ तक ले जाने तक भी इंसान की जान बच नहीं पाती है. तो किसी भी टाइप का मांजा रहे, चाहे वो इंडियन मेड रहे किंवा तो चायनीज राहील, त्याच्या विरोधात काम करायला पाहिजे, कंप्लीट बॅन करायला पाहिजे त्याला. अगदी खरं. डॉक्टर जेरिल, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन तुमच्याकडे येणार आहे की आपण एकीकडे बघतोय की कशा रीतीनं या सगळ्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्याचबरोबर वन्यजीवांना देखील याचा धोका उद्भवू शकतो. याच्या केसेस काय आणि त्याच्यावर तुम्ही कसं काम करते याविषयी आपण बोलणार आहोत. पण लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत नाशिकहून आहेत. लक्ष्मण, पिंपरी चिंचवडमधल्या प्रतिक्रिया काही वेळापूर्वी आपण ऐकल्या होत्या. नाशिकमधली देखील आपण एक केस काही दिवसांपूर्वी बघितली होती की कशा रीतीनं या नायलॉनच्या मांजामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त होताना आपण बघितलेलं होतं. एक सदस्य त्यांनी गमावलेला होता. आता या सगळ्या हे सगळं प्रमाण कमी होताना दिसतंय, काही कारवाई होताना आता तरी दिसते? नाशिकमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की नायलॉन मांजामुळे पहिला बळी गेला होता. एका महिलेचा द्वारका सर्कलवरती दुचाकीवरून जात असताना नायलॉन मांजा गळ्याला लागला आणि तिचा त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या 8 दिवसांनी आणखी एका तरुणाचा गळा कापला गेला आणि त्यामध्ये त्याच्या गळ्याला तब्बल 7 ते 8 टाके पडले. तो देखील अद्याप हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शासनाकडे अनेक नियम घालून देण्यात आलेले आहे. प्रत्येक दुकानदाराला याबाबत लेखी पत्र देऊन नायलॉन मांजाची विक्री करू नये, ज्या मांजामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा प्रकारचे कुठलाही प्रकारचा मांजा विकू नये अशा सूचना दुकानदारांना देण्यात आलेल्या आहे. आपण अशाच एका नाशिकच्या दुकानामध्ये उभे आहोत. मी आपल्याला दाखवू इच्छितो की या दुकानाच्या बाहेर अशा प्रकारे फलक लावण्यात आलेला आहे, ज्या फलकावरती स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की नायलॉन मांजावर शासनाने बंदी घातलेली आहे आणि या नायलॉन मांजाची जर कोणी मागणी करणार असेल तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते. त्याची माहिती जी आहे ती पोलिसांना दिली जाईल. आपण बघतोय दुकानांमध्ये अशा प्रकारे नायलॉन मांजा सोडून इतर मांजा जे आहे ते विक्री करण्याचं काम सुरू आहे. आपण दुकानदारांशी बोलूया. त्यांच्याकडे मागणी होती का नायलॉन मांजाची? शासनाची बंदी असली तरी आपल्याकडे काही लोक नायलॉन मांजाची मागणी करता का आणि मागणी केल्यानंतर आपण त्यांना काय उत्तर देता किंवा काय सांगता? पोलीस प्रशासनाने यावेळी नायलॉन मांजावर बंदी घातलेली असून आमच्याकडे कुठलाही नायलॉन मांजा आम्ही विकत नाही. तसंच पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार तसा आशेचे फलक आम्ही लावलेले आहे. त्याचप्रमाणे नोटीस आम्ही लावलेली आहे, पोलिसांनी दिलेली नोटीस. आणि कोणी आमच्याकडे नायलॉन मांजाची मागणी केलं त्याला फलकाकडे दाखवतो, आशाचे जे पोलिसांनी दिलेलं फलका आणि नोटीस दाखवतो. आणि जास्त त्रास दिला आम्ही पोलिसांना सांगू तुम्ही नायलॉन मांजावर बंदी असल्याने सुद्धा उडवणे, विकणे, त्याचप्रमाणे वापर करणे त्याच्यावर गुन्हे 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे असं पोलीस प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे. त्याप्रमाणे कृपया करून कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये, कोणाची बळी जाईल असे कृत्य करू नये, जेणेकरून आपल्या मकर संक्रांतीला काही असं हे होऊ नये.
आपण बघतो ह्या दुकानदाराच्या प्रतिक्रिया आहे. आपल्यासोबत काही ग्राहक देखील आहे. आज सकाळपासून नाशिकच्या दुकानांमध्ये अशा प्रकारची गर्दी आहे. काका, तुम्ही सकाळपासून मांजा खरेदी करण्यासाठी आलाय, परंतु नायलॉन मांजावर बंदी घातली, त्यावर आपलं काय मत आहे आणि आपण आपल्या पालकांना किंवा आपल्या घरातल्या लोकांना काही याबाबत संदेश देत आहे? नाही, नायलॉन मांजा वापरायचाच नाही आहे. त्याच्यामुळे लोकांना घात होईल बा, काही ॲक्सिडेंट होऊ शकतात. आता 8 दिवसापूर्वी एक जणाची मौत झालेली आहे, एक जण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तर मी शक्यतो सांगाल माझ्या घरामध्ये मी सुद्धा मांजा वापरून देणार नाही नायलॉनचा, साध्या पद्धतीने साजरा करणार आहोत. आमच्याकडे साधा मांजा आहे, साध्या मांजाने पतंग उडवणार आहे आणि कुणी उडवत असेल तर त्यांना उडवून पण देणार नाही आम्ही. एवढी काळजी घेऊ. आपण बघतोय नाशिकमधली ही परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात नाशिकच्या अशा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पतंगी घेण्यासाठी, मांजा घेण्यासाठी नागरिकांची गर्दी आहे. मात्र नाशिकमध्ये नायलॉन मांजा पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे. काही भागात छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विकला जात असला तरी मोठ्या दुकानांमध्ये, ज्या ठिकाणी होलसेल दुकानदार आहे, त्यांनी मात्र नायलॉन मांजावरती पूर्णतः बंदी घातलेली आहे आणि त्यामुळे नाशिककरांमध्ये एक समजदारपणाचं लक्षण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. कारण नाशिकमध्येच पहिला बळी जो आहे तो या नायलॉन मांजामुळे गेला होता. मात्र शासनाकडनं, पोलिसांकडनं ज्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत त्या सूचनांचं पुढच्या काळामध्ये पालन होतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी खरं आहे. आपण बघतोय नाशिकमधला नेमकी आता काय स्थिती आहे ते आपल्याला लक्ष्मण घाटोळ सांगत होते. पुन्हा एकदा आपण डॉक्टर बाणाई दत्ता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जातोय. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणत होतात की पक्ष्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो, त्यांना कशा पद्धतीनं वाचवलं जाऊ शकतं, अशा किती केसेस वर्षभरात तुमच्याकडे येतात हे देखील सांगाल? बघा, आमची जे NGO आहे, जे फाउंडेशन आहे, हे याचे प्रयत्न करतात की बर्ड्सला रेस्क्यू करू आम्ही. पण एक आपल्याला समजायचं असे की जे बर्ड्स आहे, जे रेस्क्यू करण्यासारखे आहे ते फार कमी आहे. ज्यांचा ॲक्सिडेंट होतो आणि ते मांजामुळे ते अडकतात ते फार मोठे आणि खूप जास्त नंबर आहे. त्यांचं जे रेस्क्यू करू शकतो ते जस्ट फ्रॅक्शन ऑफ नंबर आहे. तुम्ही बघा, जे आपण दोरी घेतो, जे आपण शिवतो, कुठे फाटलं की आपण शिवतो, तो पण धागा तोडता येत नाही, कारण की तो एवढा स्ट्रॉंग असतो. हे जे मांजा असतो हे ह्याची टेन्साईल स्ट्रेंथ फार मोठी राहते, फार जास्त राहते. हे तुटत नाही आणि हे जर 2 ब्रांचेसला अडकून राहिलं तर जेव्हा बर्ड्स फ्लाय करतात त्यांना तो दिसत नाही आणि त्यांच्या गर्दनवर ते अडकतो किंवा फ्लाईट करताना त्यांच्या पंखात अडकतो आणि त्यानंतर तो उडू शकत नाही. तो डिहायड्रेशननी मरतो किंवा ॲस्फिक्शियानी मरतो, कारण की ते जे मांजा आहे ते त्यांच्या गळ्यात बंदी घातलेलं असतं. सेकंडली, हे जेव्हा गोळा करून आपण कुठेही फेकतो, गाय म्हशी याला खाऊन घेतात आणि हे डायजेस्ट होत नाही. त्यांच्या पोटात तो राहतो मांजा वर्षोनवर्ष आणि ज्याला आम्ही बीझॉर म्हणतो. बीझॉर हे हेअरची एक टाईप राहते, जे खाल्ल्यानंतर तो पोटात गोळा होतो. तसंही मांजाही गोळा होतो आणि त्याच्यामुळे डायजेशन होत नाही आणि त्यांची खूप पेनफुल डेथ होते. तर जानवर किंवा पक्ष्यांना, व्हॉइसलेस ॲनिमल्सची खूप वाईट परिस्थिती आहे, ह्युमन्सची पण वाईट परिस्थिती आहे. तर याचा जे वापर आहे त्याच्यावर बंदी घालावी लागेल आणि मांजा कोणताही प्रकारचा असो, इंडियन मेड राहो किंवा सुतली पण राहील, त्याला पण बॅन करावा लागेल. कारण की जे डिमांड आणि सप्लाय चेन असतो, जेव्हा डिमांडच नाही राहील तर सप्लाय होणार नाही. म्हणूनच आपल्याला मेंटॅलिटी बदलावी लागेल, त्याची डिमांड याला कमी करावी लागेल आणि वापर याला बंदी घालावी लागेल. त्या विषयी आपल्याला काम करायचं आहे, NGOजनी काम करायचं आहे, अवेअरनेस करायची आहे आणि पतंग जे ट्रेडिशन आहे याला बंद करायचं आहे. काही ट्रेडिशन जे चुकीचे आहे त्याला बंद करावंच लागेल. जसं सती प्रकार होता ते चुकीचं होतं, बालविवाह होता ते चुकीचं होतं, तसंच काईट फ्लाइंग आहे ज्याच्यामुळे खूप सारी मृत्यू होत आहे. आणि आपण बघतो आहे आता कोविडचा काळ आहे, आता बर्ड फ्लू आलेला आहे, आता ह्युमन मेड कॅलॅमिटी कशाला. म्हणून फ्लाइंग काईट्सवर बंदी घालावी लागेल आणि आपल्याला
हे आपली मेंटॅलिटी बदलावी लागेल, हे ट्रेडिशनला बंद करावं लागेल. अगदी खरं, हे रोखणं शक्य आहे आणि त्याच्यासाठी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या प्राण्यांना, पक्ष्यांना किती त्रास होतो आणि त्याच्यावर कशा रीतीने त्यांचं संवर्धन केलं जातं याविषयी देखील आपण डॉक्टरांशी बोलणार आहोत. आणि आमच्या प्रतिनिधींकडून राज्यभरात आणखीन कुठल्या भागात किती केसेस आहेत याचा देखील आढावा घेणार आहोत. न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेत एक ब्रेक घेऊन परत भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.